प्रश्न पहिला, या वर्षीच्या म्हणजे 26 जानेवारी 2026च्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? मित्रांनो, उत्तर आहे अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन, युरोपियन युनियन. स्पष्टीकरण: यावर्षी भारताने एका देशाच्या प्रमुखाला न बोलावता युरोपियन युनियनच्या 2 सर्वोच्च नेत्यांना आमंत्रित केले आहे. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे उपस्थित आहेत. भारत आणि युरोपमधील वाढते व्यापारी आणि सामरिक संबंध दर्शवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. प्रश्न दुसरा, 2026च्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य थीम किंवा संकल्पना काय होती? उत्तर आहे 150 वर्ष वंदे मातरम. स्पष्टीकरण: स्वातंत्र्य लढ्यात ज्या गाण्याने क्रांतिकारकांच्या मनात आग पेटवली त्या वंदे मातरम या राष्ट्रगानाला 2026 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले होते. याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून यंदाची संपूर्ण परेड या थीमवर आधारित होती. पुढचा प्रश्न, 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? उत्तर आहे 77वा. स्पष्टीकरण: अनेकदा लोकांचा यात गोंधळ होतो. 26 जानेवारी 1950ला आपण पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्या हिशोबाने मोजले असता 2026 मध्ये हा आपला 77वा प्रजासत्ताक दिन ठरतो. अमृत महोत्सवानंतरची ही 2 वर्ष भारताच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची ठरली आहेत. आता वळूया पद्म पुरस्कारांकडे. प्रश्न चौथा, 2026 मध्ये कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे? उत्तर आहे धर्मेंद्र. स्पष्टीकरण: हिंदी चित्रपटसृष्टीचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण मरणोत्तर जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपट सिनेमातील त्यांच्या 6 दशकांहून अधिक काळातील योगदानासाठी आणि जनमानसातील त्यांच्या लोकप्रियतेचा आदर म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. पाचवा प्रश्न क्रिकेट चाहत्यांसाठी, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. स्पष्टीकरण: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माला पद्मश्री जाहीर झाला आहे. विशेषतः T20 वर्ल्ड कपमधील त्याचे नेतृत्व आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमी कामगिरीमुळे सरकारने त्याचा हा गौरव केला आहे. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाचा आहे. प्रश्न 6वा, पालघरमधील कोणत्या आदिवासी कलाकाराला पद्मश्री मिळाला? उत्तर आहे भिकल्या लाडक्या धिंडा. स्पष्टीकरण: 90 वर्षांचे भिकल्या धिंडा हे आदिवासी तारपा वाद्य वाजवण्यात माहीर आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून